Now we study about electronic configuration of group 16 elements. ग्रुप 16 मध्ये एकूण 5 एलिमेंट आहेत. ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेलरियम आणि पोलोनियम. आता ह्यामध्ये मी पिरियोडिक टेबलची थोडीशी आउटलाईन काढलेली आहे. हे एस ब्लॉक एलिमेंट आहेत. यामध्ये दोनच ग्रुप आहेत 1, 2. पी मध्ये एकूण 6 आहेत 13 ते 18. डी मध्ये 10 आहेत आणि एफ मध्ये 14 एलिमेंटच्या 2 सिरीज आहेत. आता पहिल्यांदा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे एस ऑर्बिटलची जास्तीत जास्त इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी आहे 2. मॅक्सिमम इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन एस ऑर्बिटल इज 2. फॉर पी 6, डी 10 आणि एफ 14. एस मध्ये मॅक्सिमम इलेक्ट्रॉन असतात 2, पी मध्ये 6, डी मध्ये 10, एफ मध्ये 14. आणि याच्याबरोबर हाफ त्यांचे ऑर्बिटल्स आहेत. एसचं एकच ऑर्बिटल आहे, पीचे 3, डीचे 5 आणि एफचे 7 ऑर्बिटल आहेत. जेवढे इलेक्ट्रॉन फिल होतात त्यामध्ये तेवढे त्यांचे ग्रुप आहेत. एसमध्ये 2च ग्रुप आहेत, पी मध्ये 6, डी मध्ये 10 ग्रुप आहेत आणि एफ मध्ये 14 एलिमेंटच्या 2 सिरीज आहेत. दे आर टुगेदर प्लेस्ड ॲट 1. आता यामध्ये आपण आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघणार आहोत. याच्यासाठी आपल्याला शेवटचे इनर्ट गॅसेस हे आणि अबाव प्रिन्सिपल यामध्ये उपयोगी पडणार आहे. आता पहिल्यांदा अबाव प्रिन्सिपलची आपण डायग्राम काढूया. वन एस, 2s, 2p, 3s, 3p, 3d, 4s, 4p, 4d, 4f, 5s, 5p, 5d, 5f, 6s, 6p, 6d, 6f, 7s, 7p, 7d, 7f. आता यामध्ये काय करायचं, अशा लाईन्स ड्रॉ करायच्या. आणि this is above principle and these orbitals are arranged with increasing energy. Lowest energy कुणाची आहे 1s, then 2s. हेड आता इकडे टेल कडे जायचं 2p, 3s, then 3p, 4s, 3d, 4p, 5s, 4d. आता ऑक्सिजन ॲटॉमिक नंबर 8, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं येईल 1s2. एसची कॅपॅसिटी किती आहे 2. आपल्याला 8 इलेक्ट्रॉन भरायचे आहेत. जेवढा ॲटॉमिक नंबर असेल तेवढेच इलेक्ट्रॉन असतात. एसमध्ये 2 इलेक्ट्रॉन येतील. पुढचे इलेक्ट्रॉन हे 2s मध्ये येणार 1s2, 2s2. आता इलेक्ट्रॉन अजून किती शिल्लक राहिले 4. नेक्स्ट ऑर्बिटल 2p, 2p4. हे ऑक्सिजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येईल. ऑक्सिजनचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिताना हे आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलेलं आहे. हेच आपल्याला कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सुद्धा लिहिता येईल. याच्यासाठी इनर्ट गॅसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण वापरायचं आहे. यामध्ये इनर्ट गॅसेस आहेत. हेलियमचा ॲटॉमिक नंबर 2 आहे, निऑनचा 10, आर्गॉन 18, 18, क्रिप्टॉन 36, झेनॉन 54. ऑक्सिजनचा अगोदरचा इनर्ट गॅस कोणता आहे हेलियम आहे आणि नेक्स्ट निऑन आहे. टेक दी हेलियम. हेलियम ॲटॉमिक नंबर ऑफ हेलियम इज 2. मग 2 इलेक्ट्रॉन गेले, म्हणजे हे हेलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. राहिलं 2
S2 2p4. This is called as condensed electronic configuration. हे कसं वाचायचं बघा, हेलियम कोर कंप्लीटेड 2s2 2p4. तसं सल्फरचा ॲटॉमिक नंबर आहे 16. याच्या अगोदरचा इनर्ट गॅस आहे निऑन कोर कंप्लीटेड. राईट नेक्स्ट ऑर्बिटल 3s 3p4. सेलेनियम ॲटॉमिक नंबर 34. याच्या अगोदरचा इनर्ट गॅस आहे आर्गॉन. आर्गॉनचा ॲटॉमिक नंबर आहे 18 अँड ॲटॉमिक नंबर ऑफ सेलेनियम इज 34. तर यामध्ये आता एकूण 16 इलेक्ट्रॉन्स शिल्लक राहतात. 4s 4p. बिफोर दॅट 3d ऑर्बिटल इज इंट्रोड्यूस. यामध्ये नवीन एक ऑर्बिटल आलं. यामध्ये शेवटी पहिल्यांदा s ऑर्बिटल आणि p's ऑर्बिटल होतं. सेलेनियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिताना एक नवीन एक ऑर्बिटल येईल 3d. आता बघा आपण आर्गॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहूया. आर्गॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p6 3s2 3p6. हे आर्गॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं. 2 2 4 10 12 and 18 electrons. These are the up to 3p. 1s 2s 3s 1s 2s 2p 3s 3p up to this. After that 4s and 3d orbital is introduced in case of selenium. यामध्ये हे 3 ऑर्बिटल आहेत 4s 3d आणि 4p. हे 3 ऑर्बिटल आपण इथे लिहिलेले आहेत. हे आर्गॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कंप्लीट आहे. आर्गॉन कोर कंप्लीटेड 3d10 4s2 4p4. पहिले जे पिरियड्स आहेत पिरियड टेबलमध्ये एकूण 7 पिरियड्स आहेत. पहिल्या 3 पिरियडमध्ये डी ब्लॉकची सिरीज एकीन आहे. नंतर चौथ्या पिरियडपासून काय होते चौथ्या पिरियडपासून काय होते डी ब्लॉकची एक सिरीज चालू होते 4थ्या 5व्या 6व्या आणि 7व्या. त्यामुळे हे काय होतं डी ऑर्बिटल त्यामध्ये इंट्रोड्यूस होतं. आता पुढचा आहे टेल्युरियम. टेल्युरियमच्या अगोदरचा इनर्ट गॅस आहे क्रिप्टॉन. ॲटॉमिक नंबर 36 क्रिप्टॉन. नेक्स्ट फक्त ऑर्बिटल यायचं 3च्या ऐवजी 4. नेक्स्ट प्रिन्सिपल नंबर. नेक्स्ट प्रिन्सिपल क्वांटम नंबर 3d10 5s2 5p4. अँड लास्ट वन पोलोनियम. यामध्ये ज्या अगोदरचा इनर्ट गॅस आहे झेनॉन. पोलोनियम या इलेमेंटच्या अगोदर डी ब्लॉक त्याचबरोबर त्यामध्ये एफ ब्लॉकची एक सिरीज त्यामध्ये आहे. एफमध्ये इलेक्ट्रॉन किती बसतात 14. तर 14 इलेमेंटची ह्यामध्ये एक सिरीज इंट्रोड्यूस होते 4f14. नेक्स्ट क्वांटम नंबर 5d10 6s2 अँड 6p4. ह्यामध्ये यांचं हे असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येतं. यामध्ये आपण काळजीपूर्वक बघितलं तर प्रत्येकामध्ये एसमध्ये 2 आणि पीमध्ये 4 इलेक्ट्रॉन व्हॅलन्स शेलमध्ये येतात. दॅट्स वाय दे शो सिमिलर और आयडेंटिकल प्रॉपर्टीज. हेन्स दीज एलिमेंट आर प्लेस्ड इन सेम ग्रुप. हे एकाच ग्रुपमध्ये काय ठेवलेले आहेत कारण यामध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन यांचे काय असतात सारखे असतात. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन हे पी ऑर्बिटलमध्ये येतात म्हणून यांना पी ब्लॉक एलिमेंट असं म्हणतात. आणि सर्व केमिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत ह्या इलेक्ट्रॉनवर डिपेंड्स असल्यामुळं किंवा त्यांच्या आयडेंटिकल प्रॉपर्टी असल्यामुळे हे इलेमेंट एकाच ग्रुपमध्ये म्हणजे ग्रुप
16मध्ये प्लेस केलेले आहेत. आता यामध्ये तुम्हाला होमवर्कसाठी जे पुढचे 2 ग्रुप आहेत, ग्रुप 17 आणि 18, यांचं तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं आहे. तुम्ही सिंपल लिहा किंवा हे कंडेन्स्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं तरी चालेल. हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन व्यवस्थित समजून घ्या. यामध्ये ग्रुप 16, 17, 18चं हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहेच. त्याचबरोबर कोऑर्डिनेशन कंपाऊंड आणि ट्रान्झिशन एलिमेंट आणि इनर ट्रान्झिशन एलिमेंट याच्यासाठी हे अबाव प्रिन्सिपल आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन उपयोगी पडतं. थँक्यू.